नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची बातमी खूप महत्त्वाची आहे. पीएम किसान हप्ता. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 2,000 रुपयांचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ज्यांची ई-केवायसी, आधार लिंक आणि बँक खाते पूर्ण आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. जर अजून काही काम अपूर्ण असेल तर आजच ते पूर्ण करून ठेवा. नमो शेतकरी योजना. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पीएम किसानचा हप्ता आला की नमो शेतकरीचा हप्ता देखील मिळू शकतो. अतिवृष्टी नुकसान भरपाई. जुलै ते ऑक्टोबर 2024 दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होत आहेत. ज्यांचे पैसे अजून आलेले नाहीत त्यांनी आपल्या तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. हा निव्वळ अपघात, यामध्ये राजकारण नाही, शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले. हा मोठा धक्का असून निर्णय घेण्याची शक्ती असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकलेला आहे. अंत्यदर्शनासाठी बारामतीमध्ये लोटला जनसागर. पवार कुटुंबामधील प्रत्येकांसह नेते कार्यकर्त्यांनीही अश्रू झाले अनावर. अकोला जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण झालेले असून तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जाते. पिकांवरती किडींचा प्रादुर्भाव वाढणार, फळबागांना सुद्धा बसणार मोठा फटका. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांसह अपघातामध्ये मृत्यू झालेले 4 जण कोण होते? बघा. कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभावी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी, सुरक्षारक्षक विदीप जाधव. अवकाळी पावसाच्या शितकावानंतर आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडीची लाट दिसून येते. 11 अंशांपर्यंत किमान तापमान बुधवारी नोंदवले गेले. चोपड्यामध्ये अवकाळी पावसाचे तांडव आणि खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे स्वप्नभंग झाले. पश्चिम चोपडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवरती संकट असून केळी, पपईस, रब्बी व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. काढणीपूर्व पिकांवरती निसर्गाची कुऱ्हाड बघायला मिळाली. आर्थिक संकटामध्ये बळीराजा पडलेला असून शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली जाते. धानधरणे परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून धानधरणे डाबली परिसरामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. शिरपूर थाळनेर परिसरामध्ये 2,353 हेक्टरवरील पिके झाली मातीमोल. शिरपूर तालुक्यामधील गारपीट व अवकाळी पाऊस झालेला असून आमदार अमरीशभाई पटेल यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी सुद्धा साधला संवाद. नशिराबाद परिसरामध्ये सुद्धा अवकाळीचा तडाखा बसलेला असून 60 हेक्टरवरील पिके आडवी झालेली आहे. महसूल विभागाकडून पंचनामे सुरू झालेले असून शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. कारण आता नेहमी होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले. जळगाव जिल्ह्यामधील 455 गावांमध्ये अवकाळीचा हाहाकार झालेला असून 27,000 शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. 35 मिनिटांचे तांडव आणि 2 महिन्यांचे पीक आडवे झाले. मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. रावेर तालुक्यामध्ये सुद्धा 57 गावांमध्ये 1,737 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि अवकाळीचे थैमान झालेले असून 128 घरांची झाली पडझड. मध्यस्थांपासून शेतकरी सुटणार, शेतमालास इनाम मिळणार, सर्व व्यवहार डिजिटल होणार, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. मात्र हे इनाम म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. इनाम हा एक प्रकारचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, ज्याद्वारे शेतकरी देशाच्या कोणत्याही काण्याकोपऱ्यामध्ये बसलेल्या व्यापाऱ्याला त्याची पिके आरामामध्ये विकू शकतात. देशातील सर्व बाजारपेठा या व्यासपीठावरती एकत्र जोडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळतो. सांगली बाजार समितीमध्ये हळदीला सोन्याचा भाव मिळतोय. 28,001 रुपये उच्चांकी दरांनी सौद्याचा शुभारंभ झाला. बाजारामध्ये आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे थंडीचा जोर पुन्हा वाढतोय. ॲप्लिकेशनमुळे हजारो शेतकरी राहिले हमीभावापासून वंचित. खासगीमध्ये कापूस विक्री, शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. 18% शेतकऱ्यांचा कापूस करण्यात आला परत. अजित पवारांनी केली होती धापेवाडा ऊस सिंचन प्रकल्पाची मुहूर्तमेढ. 65,000 हेक्टरला सिंचनाची सोय उपलब्ध केली होती. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला. अजित पवारांचे गोंदिया जिल्ह्याशी दृढ संबंध होते. तसेच अजित पवारांनी धानाला जाहीर केला होता सर्वाधिक बोनस. हत्तीपायावरती यंत्रणेचा महाप्रहार. 3 लाख नागरिकांना औषधी आरोग्य पदके. जाणार घरोघरी हिवताप कार्यालयाकडून नियोजन. 7 वर्षांनंतर सुद्धा असोला मेंढा वितरकीचे बांधकाम अर्धवट असून खेडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटतायत. शेकडो हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. खोदकाम केल्याने पीक घेण्यास अडचण निर्माण. 200 क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. ट्रकसुद्धा ताब्यात घेण्यात आला. गोंडपिंपरीमध्ये कारवाई. पुरवठा विभागाच्या निरीक्षकांना चौकशीचे आदेश देण्यात आले.
भंडाऱ्याच्या सिंचनामध्ये अजित पवारांचे योगदान मोठे असून गोसेखुर्द प्रकल्पाला निधी देऊन जलक्रांतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. सूर्यवाडा आणि खचरखेडा प्रकल्पाला दिला न्याय. धानाला हेक्टरी 50,000 रुपये बोनसची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. खरीप हंगामातील धानाला हेक्टरी 50,000 रुपये बोनस जाहीर करा. याच्यासह धरणगाव जिल्हा परिषद क्षेत्रामधील विविध समस्यांचे निवेदन हे तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन हे तहसीलदारांना देण्यात आलेले आहे. परीमध्ये बनावट दिव्यांग ओळखपत्र धारकांची तपासणी जाणार. एसटी महामंडळाकडून कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत. नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने राबवली जाणार तपासणी मोहीम. रब्बीमध्ये यंदा गव्हाचा बोलबाला असून हंगामामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये वाढले 11,000 हेक्टर क्षेत्र. दर्यापूर तालुक्यामध्ये रब्बीचे सर्वात कमी क्षेत्र आहे. तूर, गहू, हरभरे, आडनशीची शेती केली जाते. गांजा लागवडीचा 4 वर्षापूर्वीचा धामणगाव पॅटर्न आता तिवसा तालुक्यात सुद्धा. अपघाती विमा योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असून 38 लाखांची गरज आहे. तसेच वारसांच्या मदतीसाठी येरजा मारल्या जात आहेत. हे विमा संरक्षण कोणाला मिळते बघा. या योजनेसाठी सर्व वहीधारक खातेदारी शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील वहीधारक खातेदार मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती अशा 10 ते 75 वर्ष वयोगटामधील दोघांना या अपघाती विमा योजनेचा लाभ देण्यात येतो. कारखाने उभे करून देण्यापासून ते बंद पडल्यानंतर पुन्हा सुरू करेपर्यंत अजित पवार कार्यकर्त्यांसाठी जीवाची राण करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. किनवटमध्ये शासकीय मका खरेदीला ग्रहण लागलेले असून नागरिक पुरवठा विभागाने केलेली हमीभावाची घोषणा गेली तरी कुठे असा प्रश्न शेतकरी करतायत. हिमायतनगर शेत शिवारामध्ये केबल चोरी चोरट्यांचा बंदोबस्त करा. पोलिसांनी शेती शिवारामध्ये गस्त वाढवण्याची मागणी केली. तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड जिल्ह्यामध्ये 23 केंद्रावरती होणार हमीभावाने तूर खरेदी. 20 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार नावनोंदणी. 3.5 लाखांचा मिनी ट्रॅक्टर घ्या. 90% अनुदान मिळवा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठीची योजना आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये योजनेचे अर्ज हे विनामूल्य उपलब्ध असून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील बचत गटांनी परिपूर्ण भरलेले अर्ज, आवश्यक कागदपत्रे व डिमांड ड्राफ्टसह 13 फेब्रुवारीपर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेमध्ये सादर करावयाचे आहेत. क्षेत्रास्थेसाठी लढत अखेर धरली स्वर्गाची वाट. प्रशासकीय दिरंगाई, नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते. मंठा तालुक्यामधील ग्रामपंचायतीचे जुने रेकॉर्ड गायब झालेले असून जागेची सुद्धा हेराफेरी झालेली आहे. अतिक्रमणामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. मालकी ताबा वादामध्ये वाढ, पोलिसांसह न्यायालयांवरती ताण. जालना जिल्ह्यामधील 35 लाख लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद. आधार ई-केवायसी प्रक्रिया न केलेल्या लाभार्थ्यांची यादी शासनात सादर. वसमतमध्ये वाळू माफियांचा उद्धवछात. नांदेडचे कनेक्शन प्रशासनापुढे आव्हान. नांदेडची वाळू, वसमतचा रस्ता, सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताय. उमेद जागवली 64,000 लखपती दिदी. कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी शासन स्तरावरती उमेद अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. केवायसी चुकलेल्या बहिणींना मोठा दिलासा. अंगणवाडी ताई करणार प्रत्यक्ष पडताळणी. बीड जिल्ह्यामध्ये युद्ध पातळीवरती राबवली जाणार आहे प्रक्रिया. भावामध्ये चढ उतार, सराफामध्ये कभी खुशी तर कभी गमची स्थिती. सोन्याची उलाढाल ही 50% घसरलेली असून 50% कमी झाली उलाढाल. उमेद जागवली असून नाशिक जिल्ह्यामध्ये 2.5 लाख महिला लखपती दिदी. घरगुती उद्योग, शिलाई मशीन, शेळी पालन, मसाला व पापड उद्योगामधून महिला झाल्या आत्मनिर्भर. नाशिक जिल्ह्यामधील 422 जलजीवन योजना अपूर्णच असून निधीच्या अभावासह नवख्या ठेकेदारांमुळे योजना रखडलेल्या आहेत. केंद्र सरकारकडून 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ओतूर करंजवण प्रकल्पास सरकारला पाठबळ देण्यात आले. अजित पवार यांच्याकडून नाशिक जिल्ह्यावरती नेहमीच अर्थकृपा राहिली. सलग सुट्टीनंतर उमराणीमध्ये लिलाव पुन्हा सुरू झाले. कांदा व मक्याच्या आवकेमध्ये वाढ झालेली असून दरामध्ये 150 रुपये घट. ग्रामीण भागामध्ये घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. निधी अभावी बांधकामांना ब्रेक लागलेला आहे. 2024 ते 25-26 अंतर्गत घरकुलांची कामे सुरू करण्यात आलेली होती. खाद्यतेलाला महागाईचा तडका. शेंगदाणा 230 रुपये, सूर्यफूल 190 रुपये, करडी 390 रुपये किलोवरती पोहोचलेले आहे. सर्वसामान्यांना फटका बसलेला असून गृहिणींचे बजेट कोलमडले. सरकारी जमिनीवरील घरे हे नियमित होणार आहे. नवीन निर्णयानुसार दंडातही सवलत मिळणार. 2011 पर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित होणार आहे. उमापूर शिवारामध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले असून गहू, हरभरा पिकाला फटका बसलेला आहे. शेतकरी सुद्धा चिंतेमध्ये सापडले.
सिंदखेड राजा विकास आराखडा समजून घेण्यासाठी 7 तास थांबले होते दादा. सकाळी 9 वाजता शहरामध्ये एंट्री केली होती. अजितदादांच्या आठवणी ह्या महाराष्ट्रभर सर्वांनाच रडवतायत. मोडक्या शाळेमध्ये वर्ग भरणार नाहीत, जुनी इमारत पाडून नवीन उभारणार, पटसंख्येनुसार इमारती उभारल्या जाणार. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे आदेश देण्यात आले. लोकवर्गणी न उभारल्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामे मंदावलेली आहे. लोकवर्गणी अभावी केंद्राचा निधी रखडला, बिले थकली, योजना राबवणे अडचणीमध्ये गेले. अजितदादांची संवेदनशील मंजुरी आजही आठवणीमध्ये आहे. 140 गावांसाठी वान धरणे पाणी पुरवठा योजना, नागरिकांना मिळाला आज हातून दिलासा. उमापूर शिवारामध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले असून गहू हरभरा पिकाला फटका बसलेला आहे. शेतकरी सुद्धा चिंतेमध्ये सापडले.